Co-powered by Techno. मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेला शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे, विद्यमान आमदार जे शिंदे गटाचे शिवसेनेचे आहेत संजय रायमुळकर यांची उमेदवारी जरी निश्चित झाली असली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार अद्यापही निश्चित नाहीत। मात्र अनेक उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं मेहकर मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। आपल्यासोबत स्वतः जिल्हा संघटक आहेत जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक आहेत गोपालसिंह बशिरे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, तुम्ही यावेळेला निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात, काय चर्चा झाली तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही भेट घेतलीत, काय नेमकी चर्चा झाली? कसं आहे, 2-2.5 वर्षापासून जो मी या मतदारसंघामध्ये काम सुरू केलं आणि अगदी छोट्याशा गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत लोकांचे प्रश्न जाणून समजून आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यातून एक ओळख निर्माण झाली आणि 2 वर्षानंतर जेव्हा मी मशाल ही घराघरापर्यंत पोहोचवली, अगदी शिवसैनिक बूथ प्रमुख पासून, शाखा प्रमुख पासून तर विभाग प्रमुख पासून गट गण प्रमुख ही सगळी बांधणी केली। त्या बांधणीनंतर जेव्हा हे इलेक्शनचे वारे वाहू लागले तर त्याच्यात आम्ही उद्धव साहेबांना उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे मातोश्रीवर। की निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिकाला ज्यानं पडत्या काळात वाईट काळामध्ये ज्यानं कामं केले आणि शिवसेना पुनर्जीवित केली त्या शिवसैनिकाला उद्धव साहेब विसरणार नाही। तुम्ही पक्षाकडे मागणी केली आहे का उमेदवारीची? हा, रितसर पत्र दिलेलं आहे, सगळा बायोडाटा दिलेला आहे आणि मागणी करून त्याबद्दल वादच नाही। आता मातोश्रीवर काय निर्णय घेतात तो बघूत आपण, पण मागणी केलेली आहे। शिवसेना फुटीनंतर 2 गट झालेत, तुम्ही एकनिष्ठ राहिलात, निष्ठावान आहेत। सध्याची तयारी कशी सुरू आहे तुमची? तुम्ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात, तयारी कशी सुरू आहे तुमची? तयारी म्हणजे एकतर 2.5 वर्षापासून सर्वप्रथम जेव्हा शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, एक गट बाजूला झाला आणि दुर्भाग्य बुलढाणा जिल्ह्याचं की या जिल्ह्यातला खासदार असो आमदार असो हे मिंदे गटाच्या बाजूने गेले आणि त्यांनी एक अशी दहशत या जिल्ह्यामध्ये, एक प्रकारची ते बिहारमधले जे आपण चित्रपटात बघतो ना, ती दहशत असते एका नेत्यांची, तशी दहशत निर्माण केलेली होती। आम्ही जेव्हा कामाला पुनर्बांधणीला सुरुवात केली तर लोक जवळ यायचे नाही सुरुवातीला, म्हणजे घाबरायचे की बा यांच्यासोबत गेलं त्यांनी बघितलं तर काय होईल। आणि मी ते हेरलं की लोकांच्या मनामध्ये दहशत आहे, भीती आहे। मग ती भीती काढायची कशी? तर मग शासनाच्या विरोधामध्ये जे शासनानं जनसामान्याच्या विरोधात कामं केलेली आहेत, जनसामान्याला त्रास देण्यासाठी किंवा संवेदनहीनता दाखवलेली आहे जनसामान्याविषयी, ती संवेदनहीनता लोकांच्या दृष्टिक्षेपात आणून दिली आणि लोकांचे छोटे छोटे कामं, जे समजा पीक विम्याचा प्रश्न असेल, तुमचा दुष्काळी निधीचा प्रश्न असेल, अतिवृष्टीचा प्रश्न असेल, त्यानंतर महिलांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील, अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, गावातल्या पाण्याचा रस्त्याचा प्रश्न असेल, MSCBचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, हे प्रश्न घेऊन सतत भांडत राहिलो। मला माहिती आहे की माझ्याकडे सत्ता नाहीये, पॉवर नाहीये, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि संविधानाची ताकद ह्या सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी माणसाला जी शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, ती संविधानाच्या माध्यमातून मिळाली। आणि दुसरी ऊर्जा उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून, की ज्या माणसानं, जो माणूस कोविडच्या काळामध्ये संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोविड ग्रासलेला होता, अशा अवस्थेमध्ये त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया होती, त्यांचं अर्धा अंग अगदी
निर्जीव होऊन जातं आणि तशा अवस्थेत फक्त इथून मानेपासून वरचा भाग सुरू आहे तर फोनवर त्या प्रत्येक आमदाराला सांगणं की बाबा तुझ्या मतदारसंघामध्ये काय कमी आहे, ऑक्सिजन आहे का, औषधी आहे का, ह्या गोष्टी ह्या विलक्षणीय आहेत की माणूस स्वतःच्या आयुष्याचा विचार करत नाही, स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही, पण तो महाराष्ट्राचा विचार करतो. आणि तेव्हाच उद्धव साहेब हे पहिले पक्षप्रमुख होते, ते कुटुंब प्रमुख झाले, कारण पूर्ण कुटुंबाची त्यांनी काळजी घेतली. आणि त्यामुळं तो एक त्यांच्याविषयी असलेला सामान्य लोकांमधला आदर आणि संविधान यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये गेलो, त्यांचे प्रश्न सोडवले आणि सर्वसामान्यांचा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर पुनर्स्थापित झाला. आणि एक घटना सांगतो, उद्धव साहेबांची सभा होती. गेल्या 30-40 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मेहकर मतदारसंघ ओळखला जातो. प्रतापराव जाधव यांचं या ठिकाणी वर्चस्व आहे. विद्यमान आमदार 15 वर्षापासून या ठिकाणी संजय रायमुळकर या ठिकाणी मेहकरचं प्रतिनिधित्व करत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर गोपालसिंह बछिरे या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांचा टिकाव लागू शकतो? काय साहेब, गोपाल बछिरे हा सामान्य म्हणजे मातीतला कार्यकर्ता. त्याला एसी नको, त्याला लक्झुरियस लाईफ नको. एक सामान्य मातीतला कार्यकर्ता, शेतकऱ्यांचं पोरग आणि सामान्यामध्ये राहणारा, सामान्यामध्ये रमणारा आणि सामान्यांचे दुःख स्वतः जाणून घेणारा, सामान्यांच्या दुःखामध्ये स्वतः उडी घेणारा आणि ते दुःख निवारण करण्यासाठी प्रयत्न करणारा, ही माझी ओळख आहे. माझी जी ओळख निर्माण झाली, सुरुवात लोणारच्या पवित्र धारेचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलं, त्यानंतर आम्ही धरणे आंदोलन केलं, त्यानंतर मी सविनय कायदेभंग आंदोलन केलं. माझ्यावर केसेस दाखल झाल्या. एक उच्च शिक्षित प्रोफेसर, विद्यापीठाचा सिनियर मोस्ट प्रोफेसर जो सेक्रेटरीच्या लेवलचा असतो, त्या माणसावर सविनय कायदेभंग. जेव्हा की मी कलेक्टरला पत्र देतो की तुम्ही हे धार तुमच्या अधिकारात आहे, हे धार तीर्थस्नानासाठी सुरू करा, अन्यथा मला सविनय कायदेभंग, जसं गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग केला होता तसाच हे आम्ही सविनय कायदेभंग करू. परंतु आम्ही सविनय कायदेभंग केला आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर सुरू केली, पुन्हा बंद केली. त्यानंतर आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला आणि पुन्हा सुरू केली. पण काही लोकांना हे श्रेय, धार सुरू करण्याचं श्रेय किंवा तिथं तीर्थस्नान सुरू करण्याचं श्रेय गोपाल बछिरेला मिळू नये म्हणून आपला दबाव वापरून, आपली ताकद वापरून ते धार तीर्थ पुन्हा बंद करायला लावलं. आणि त्यामुळे मी भले ठीक आहे, त्यांची ताकद फार मोठी, मी अत्यंत काजव्यासारखा प्रकाश देणारा माणूस आहे, त्यांची ताकद फार मोठी आहे, त्यांचा राजकारणाचा प्रगल्भता फार मोठी आहे, याला काही शंकाच नाही. 15 वर्षापासून या ठिकाणी संजय रायमुळकर मेहकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. सध्या विकास कामं झालीत का मतदारसंघातली? कारण मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांची भूमिपूजन मतदारसंघामध्ये सुरू आहेत. मोठमोठे बॅनर्स असतील, नेते असतील, हे सुद्धा या ठिकाणी येऊन देतात. विकास झाला असं वाटतं? पहिली गोष्ट, ते जे सांगत फिरतात लोकांमध्ये की मी असा विकास केला, मी असा विकास केला, मला खरंच कीव येते हो या आमदार साहेबांची की विकास कशाला म्हणावा. विकास म्हणजे तुम्ही एखाद्या गावात सभा मंडप दिला, विकास झाला. एखाद्या गावात मंदिराला कळस दिला, विकास झाला. एखाद्या गावात रस्ता दिला, विकास झाला? नाही हो. विकास कशाला म्हणतात याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विकास त्याला म्हणतात की जर आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम जो करू शकतो, तरुणाच्या हाताला काम देऊ शकतो, त्याला विकास म्हणतात. शहराकडून खेड्याकडे जाणारे रस्ते गुळगुळीत होतील, मजबूत होतील, त्याला विकास म्हणतो. प्रत्येक गावामध्ये, शहरापासून गावापर्यंत पिण्याचं पाणी मिळावं, त्याला विकास म्हणतात. अहो, यांनी तर ती जलजीवन मिशनची इतकी चांगली योजना आहे केंद्र सरकारची, ती योजना सुद्धा कागदावर राबवली हो. एका गावाला 7-7, 8-8 कोटी रुपये आहे जलजीवन मिशनच्या कामास. पण ते कामं कुणाला दिले? आपल्या पोराला,
आपल्या साल्याला, आपल्या नातेवाईकाला, आणि सगळे कामं कागदावर आहेत. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, मी सहज बोलत नाही, माझ्याकडे पुरावे आहेत. आणि जर ह्या योजना खाऊन विकास होत असेल तर मग त्यांचा विकास त्यांना लखलाभ. म्हणजे थोडक्यात म्हणजे या कामामध्ये काही अनियमितता असेल, भ्रष्टाचार झाले असा आरोप आहे का तुमचा? 100%. मी तो ओपनली बोलतोय. मी तर आमदार साहेबांना चॅलेंज दिलेलं आहे गत 1 महिन्यापासून की माझ्यासमोर 1 to 1 बसा, टॉक करा. तुम्ही जलजीवन मिशन योजना जी आहे 2020 पासून चालू झालेली, 23 मध्येच त्याची मुदत संपलेली, 2 वेळा मुदत करून मुदत संपून सुद्धा अजून कागदावर 70%, 80%, 90% काम झालेलं आहे. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर ही योजना 10%, 15%च्या पुढे गेलेली नाही. आणि यांनी काय केलं, आता जलजीवन मिशन योजना म्हणजे काय, घर तिथं नळ, नळ तिथं पाणी, म्हणजे घरासमोर, प्रत्येक घरासमोर नळ योजना. पण एकाही गाव नुसते नळ लावले त्यांनी, पण तो नळ कोणत्या पाईप मध्ये फिट झालेला आहे तो पाईपच सापडत नाही अजून. फक्त नळाचे पाईप लावून दिले, परंतु ज्या नळातून पाणी येतं तो जो मोठा पाईप आहे तो टाकलेलाच नाही आहे. आणि जे टाकले तेही फुटलेले, तुटलेले, अशी अवस्था आहे. पक्षानं जर का तुम्हाला या ठिकाणी मेहकर मतदारसंघामध्ये संधी दिली निवडणूक लढण्यासाठी, कुठले कुठले मुद्दे असणार आहेत की जेणेकरून मेहकर मतदारसंघातील मतदार हे तुम्हाला या ठिकाणी डोक्यावर घेतील, मतदान करतील? सगळ्यात महत्वाचं, माझे जे तरुण बेरोजगार मित्र आहेत, जे हजारोच्या संख्येने आहेत, ग्रॅज्युएशन झालेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले, त्यांच्या हाताला काम नाहीये. त्यांना काम कसं देता येईल, त्यासाठी मेहकर, लोणार, डोणगाव, जानेफळ सारख्या मोठ्या गावांमध्ये MIDC कशी आणता येईल, MIDC आणून मोठे उद्योगधंदे तिथं कसे उभारता येतील, आणि त्या उद्योगधंद्यासोबतच फूड प्रोसेसिंग प्लांट किंवा ज्याला अन्नधान्य प्रक्रिया उद्योग म्हणतो आपण, त्या प्रक्रिया उद्योग कशा प्रकारे आपल्याला इथं उभे करता येतील, म्हणजेच तरुणांच्या हाताला काम मिळेल. शेतकऱ्यांचा जो माल आहे, शेतमाल, जो भाजीपाला आहे किंवा कुठलेही जे नाशवंत वस्तू आहेत ज्या लवकर नाश होतात, जसं टमाट्यासारख्या वस्तू, तर ह्या वस्तू प्रिझर्व करता येतील. त्याचं रूपांतरित सॉसमध्ये, जाममध्ये कसं करता येईल, ह्या ज्या प्रोसेसिंग प्लांट आणले तर शेतकऱ्यांचा फायदा होणार, त्या बेरोजगार तरुणांचा फायदा होणार, त्यांच्या हाताला काम मिळणार. आणि या दोन्ही तालुक्यामध्ये, लोणार आणि मेहकरमध्ये, जे सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे, अहो मेहकरमध्ये 15-15, 20-20 दिवस पाणी येत नाही. हे लोणार जे गाव आहे, या लोणार गावामध्ये 1 महिन्यातून 1 वेळा नळ येतात, आणि तेही पिवळं दूषित पाणी. तुम्ही तुमच्या चॅनलवर ह्या बातम्या चालवल्यात, पिवळं घाणेरडं पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी या नळ योजनेद्वारे येतं. तुमच्या डोणगाव सारख्या एवढा मोठा गाव, 20-25 हजार 25-30 हजार लोकसंख्येचं गाव, अहो तिथं साधी नळ योजना नाहीये. जानेफळ या गावात पिण्याचं पाणी नाहीये. खेड्यांचं तो सोडात, खेड्यामध्ये तुम्ही जर राजेशपूर सारख्या, खुरमपूर सारख्या, या रायगाव सारख्या गावात गेले ना साहेब, तर आपण नळ योजना जमिनीतून पाहतो ना, या गावांमध्ये घराच्या वरून पाईपलाईन टाकलेली आहे, म्हणजे शेतातून त्या पाईपलाईनद्वारे विहिरीचं पाणी घरापर्यंत आणलेलं आहे. ही अवस्था आज या मतदारसंघात आहे. कुठल्या खेड्यात जा, एकही रस्ता चांगला नाहीये. तुम्ही एखादी बाळणपणाला बाई नेत असाल गाडीमध्ये, तर तिचं रस्त्यात बाळणपण होऊन जातं. असे रस्ते झालेत. याला विकास म्हणतो का? हे बदल, कारण व्हिजन असायला पाहिजे. बदल करण्यासाठी व्हिजन असावं, हाताला काम देण्याचं व्हिजन, शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करण्याचं व्हिजन, शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याचं व्हिजन. ह्या सगळ्या गोष्टी जर व्हिजन असेल तुमच्याकडे, दृष्टी असेल, तर तुम्ही ते करू शकता असं मला वाटतं, आणि ते करणार. मेहकर मतदारसंघामध्ये लोणार शहर आहे, आणि त्यामध्ये जागतिक दर्जाचं जे लोणार सरोवर आहे, त्याचा कुठेतरी विकास खुटला असं वाटतं? विकास खुटला म्हटल्यापेक्षा विकास खुंटवलाय. लोणार सरोवर हे पर्यटन स्थळ आहे. लोणारची धार पर्यटन स्थळ आहे. तुम्ही हिटलरशाही आदेश देता, कुठली तरी महाराष्ट्रातली एक जमिनीचा तुकडा 250-300 एकरचा तो बिल्डरांच्या घशात घालता, आणि जंगल 30% असावं, मग त्यातला 250 एकर बाजूला निघून गेला, तर मग कुठलं तरी 250 एकर त्या जंगलमध्ये टाकायला पाहिजे. म्हणून लोणारचं सरोवर
हे अभयारण्यामध्ये आरक्षित अभयारण्य त्याच्यामध्ये टाकल्या गेलं आणि जे पर्यटकांना पाहण्यासाठी उघडं पाहिजे ते आज त्याला कडेबंद करून टाकलं. कशाला पर्यटक येतील हो? आणि कशा ते धार तीर्थाचं स्नान बंद करून टाकलं, ज्याच्यासाठी हजारो लाखो लोक अगदी राज्याच्या बाहेरून सुद्धा ते तीर्थ स्नान करण्यासाठी येतात की नाही बा ही दक्षिण काशी आहे, इथे आंघोळ केल्यामुळे तणावरचा भलेही मळ जात नसेल परंतु मनावरचा मळ जातो. ही जी मानसिकता आहे या मानसिकतेमुळे लोक यायचे, हजारो पर्यटक यायचे. त्याचं तिथलं तीर्थक्षेत्र बंद करून टाकलं, तीर्थस्नान तलावाला कुंपण लावून टाकलं, तिथं जाण्याचं काही हेच नाही. आज नवरात्रामध्ये आमची देवी तलावाच्या कुंपणामध्ये अडकून बसलेली. म्हणजे आमच्या हिंदू धर्माच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा काहीच आदर नाही. आणि आर्किओलॉजीचा प्रिएम्बलच असं आहे की कुठलीही गोष्ट आर्किओलॉजीची कोणतीही गोष्ट आपण आपल्या ताब्यात घेतो तिथं सगळ्या धर्माच्या भावना सांभाळून जपूनच ती आपण ताब्यात घ्यावी आणि त्या भावनेचा आदर करावा. पण इथे सगळा निरादर झालेला आहे. आणि जो लोणार विकास आराखडा आहे हा कागदात अडकलेला आहे. यात आलेला निधी आजपर्यंत विकास आराखड्याला कुठे खर्च झालेला नाहीये. आणि तुम्ही जे विकासाची दृष्टी म्हटलात, विकासाची दृष्टी असती तर हे वर्ल्ड हेरिटेज आहे लोणारचं आणि कुंपण बांधून ठेवलेलं आहे. वर्ल्ड हेरिटेज एकीकडे आरक्षित अभयारण्य आणि दुसरीकडे तीर्थक्षेत्र, म्हणजे ह्या तीनही गोष्टी बंदिस्त करून ठेवल्या आणि त्यामुळे लोणारचा विकास नाहीये, त्याला उघडं करावं लागेल. एक शेवटचा प्रश्न आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी आहात, त्यामधून सुद्धा काही उमेदवार इच्छुक आहेत. एवढ्या सगळ्या भाऊगर्दीमध्ये तुमचा टिकाव लागू शकतो, तुम्हाला उमेदवारी मिळू शकते, कुठल्या आधारावर? अगदी बरोबर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही निष्ठावंतांना आणि जो शिवसेनेसाठी घाम गाळतो त्याच्यासाठी रक्त गाळणारी शिवसेना आहे. निष्ठावंतांवर अन्याय शिवसेनेनं कधी केलेला नाही, निष्ठावंतांना कधी डावललेलं नाही आणि निष्ठावंतांना न्याय देण्याचंच काम शिवसेनेने केलेलं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की जेव्हा बायोडाटा बघितला जाईल, कामाचा मोजमाप केला जाईल की शिवसेनेसाठी कोणी काय काम केलंय. शिवसेनेने कधी पैसा बघितला नाही, शिवसेनेने तुमची प्रॉपर्टी बघितली नाही, शिवसेनेने निष्ठावंत पानटपरीवर चुना लावणाऱ्या माणसाला मिनिस्टर केलं, रॅटो चालवणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री केलं, ही शिवसेना आहे. त्यामुळे निष्ठावंतांना डावलण्याचा विषयच होऊ शकत नाही आणि तो माझ्या मनाला शिवून सुद्धा जात नाही तो विषय. मला उमेदवारी मिळेल का? 100%. कारण जर काम बघितलं शिवसेनेसाठी, जे समजा माझ्याकडून जेवढं झालं ते जे मी केलंय तर ते जर बघितलं तर माझ्या तुलनेत दुसरा उमेदवार आतापर्यंत तरी नाहीये. नक्कीच. तर हे होते मेहकर मतदारसंघाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह बचिरे. त्यांनी जे काम केलं आतापर्यंत मतदारसंघामध्ये त्या कामाच्या भरोशावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देतील आणि जनतेमधून ते निवडून येतील असा विश्वासही डॉक्टर गोपालसिंह बचिरे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.